विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं पहा, अर्थमॅटिक प्रोग्रेशन कशाला म्हणतात, त्याची डेफिनेशन आणि काही त्याच्या एक्झाम्पल पाहिलेत. तर पहा, आणखी काही त्याचे एक्झाम्पल पाहूया, म्हणजे तुम्हाला ते एकदम सोप्या पद्धतीने समजून जाईल. पहा, एक उदाहरण घ्या. एक्झाम्पल पहा, या टाईपचं एक उदाहरण आहे. ओके, आधी डेफिनेशन लक्षात ठेवा. डेफिनेशन काय सांगते, हे सिक्वेन्स दिली नाही, या सिक्वेन्समध्ये डिफरन्स कॉन्स्टंट आहे का पहा. ओके, पहिल्यांदा काय करायचं पहा, सिक्वेन्स काय, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म, हे 4 टर्म्स दिल्यात. तर या कन्झर्गेटिव्ह टर्म्समध्ये डिफरन्स कॉन्स्टंट आहे का पहा. ओके, पाहण्यासाठी व्यवस्थित लिहायचं. सोल्युशन पहा, आपल्याला फर्स्ट टर्म काय दिली, सेकंड टर्म काय आहे पहा, थर्ड टर्म आणि फोर्थ टर्म्स, या 4 कन्झर्गेटिव्ह टर्म्स दिल्यात. या कन्झर्गेटिव्ह टर्म्स दिल्यात, तर या कन्झर्गेटिव्ह टर्म्समध्ये डिफरन्स कॉन्स्टंट असतो का पहा. या फर्स्ट या 2 टर्म्समध्ये डिफरन्स काढा, नंतर या टर्म्समध्ये काढा, नंतर या टर्म्समध्ये. ओके, डिफरन्ससाठी आपण काय लिहितो, जनरली काय लिहितो, T2 - T1. ओके, तर आपल्याला काय आहे इथे पहा, T2 काय आहे आपल्याकडे, T2 आहे 4 आणि T1 काय आहे आपल्याकडे, T1 आहे 1. याचं काय केलं आपण, सबस्ट्रॅक्शन केलं तर आपल्याकडे डिफरन्स किती आला, 3 आला. म्हणजे पहिल्या 2 कन्झर्गेटिव्ह टर्म्समध्ये डिफरन्स किती आला आपल्याला. या पहिल्या 2 टर्म्समध्ये, ही फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म, या 2 कन्झर्गेटिव्ह टर्म्समध्ये डिफरन्स आला 3. म्हणजे या 2 टर्म्समध्ये काय आला, डिफरन्स 3 आला. तर आता या दोघातला डिफरन्स काढूया. आता हे कोणतं टर्म्स आहे, 3 मधून काय काढायचं आपल्याला, सेकंड टर्म काढायची. मग काय लिहिणार आपण, डिफरन्स इज इक्वल टू T3 - T2. T3 काय आहे आपल्याकडे, T3 आहे T3 आहे 7 मधून किती गेले, 4 गेले, काय राहता 3. या दोघांचा सुद्धा डिफरन्स काय आला, 3 आला. पहिल्यांदा लक्षात घ्या, जे सिक्वेन्स दिलेली असते त्या सिक्वेन्समध्ये 2 टर्म्स आहेत की नाही, एकानंतर एक येणार आहे, याच्यामधला डिफरन्स काढायचा. पहिल्यांदा या 2 टर्म्समधला काढला, 3 आला. पुन्हा या 2 टर्म्समधला काय करायचा, डिफरन्स काढायचा, किती आला, 3 आला. आता राहिल्या कोणत्या आहे, शेवटच्या 2 टर्म्स, या दोघांमधला सुद्धा डिफरन्स 3 येते का पहा. काय आहे, कोणती टर्म्स आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. मग तुम्ही काय लिहाल इथं, डिफरन्स T4 - T3. T4 काय आपल्याकडे, 11 - 7. ओके, डिफरन्स किती आला इथं पहा, 4. डिफरन्स किती आला इथं, 4. आता मला सांगा, याच्यामध्ये कन्झर्गेटिव्ह टर्म्समध्ये डिफरन्स सारखा आला का. या दोघांमध्ये किती आला, या 2 टर्म्समध्ये डिफरन्स आला 3. या 2 टर्म्समध्ये डिफरन्स काय आला, 3. मात्र या शेवटच्या 2 टर्म्समध्ये डिफरन्स किती आला, 4. म्हणजे टोटल याच्यामध्ये डिफरन्स कॉन्स्टंट आला का नाही. इथं काय आला, 3 आला, इथं 3 आला आणि इथं किती आला, 4 आला. म्हणजे मला काय म्हणायचं पहा, या टर्म्समध्ये काय असलं पाहिजे, कॉन्स्टंट डिफरन्स असला पाहिजे. इथं कॉन्स्टंट डिफरन्स नाही, म्हणून शेवटी लिहायचं हिअर डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट. इथे आहे का पहा, दिलेल्या प्रत्येक टर्म्समध्ये या 2 क्रमागत टर्म्समध्ये डिफरन्स काय नाही, सारखा नाही. या पहिल्या 2मध्ये आहे, याच्यामध्ये आहे, पण शेवटच्या या 2 टर्म्समध्ये डिफरन्स कॉमन आला का नाही. इथं 3 आला आणि इथं किती आला, 4. म्हणून लिहायचं इट इज नॉट ॲन AP. म्हणून दिलेली काय सिक्वेन्स AP नाही. आपली डेफिनेशन लक्षात ठेवा. डेफिनेशन सांगते, जर सिक्वेन्स दिली असेल 1, 4, 7 अशी कोणतीही, तर त्यामध्ये काय असलं पाहिजे, डिफरन्स कॉन्स्टंट आला पाहिजे, जे इथं आला नाही. या 2 टर्म्समध्ये बरोबर डिफरन्स आला 3, पण या शेवटच्या टर्म्समध्ये 2 कन्झर्गेटिव्ह टर्म्समध्ये डिफरन्स 4 आला. म्हणजे ओव्हरऑल या सगळ्यांचा डिफरन्स कॉमन आला नाही, म्हणून ही दिलेली सिक्वेन्स काय नाही, AP नाही. ओके, लिहून घ्या. पहा, हे पहा, इथं सुद्धा काय आहे, एक सिक्वेन्स दिली आपल्याला. कोणती सिक्वेन्स आहे, 22, 26, 30, 34. ओके, याप्रमाणे काय झाली, सिक्वेन्स पुढं चालली. तर आपल्याला सांगायचं की दिलेली सिक्वेन्स AP आहे का.
ओके, आपण काय बघत आहे, हे दिलेली सिक्वेन्स ए पी आहे का. ए पी असण्यासाठी आपण काय करणार, या दोन टर्म्समधला फरक, या दोन टर्म्समधला फरक आणि या दोन टर्म्समधला फरक काढणार. आणि जर या सगळ्यांचा डिफरन्स जर सेम आला तरच दिलेली सिक्वेन्स काय असते, अर्थमॅटिक प्रोग्रेशन. चला चेक करा. लिहिताना दिल्या फर्स्ट टर्म काय आहे ते 22, पहा सेकंड टर्म्स आहे 26, थर्ड टर्म आहे आपल्याकडे 30 आणि फोर्थ टर्म काय आहे पहा 34. आता आपला काय करायचा, या दोन टर्म्स मला डिफरन्स काढायचा, नंतर या दोन टर्म्स मला डिफरन्स काढायचा, नंतर या दोन टर्म्स मला, आणि या तिघाचा जर डिफरन्स कॉन्स्टंट आला तर त्या सिक्वेन्सला काय म्हणायचं, अर्थमॅटिक प्रोग्रेशन. चला चेक करा मग. ओके, काय लिहाल डिफरन्स काढताना पहिल्यांदा या दोन टर्म्स मला काढायचा, ही सेकंड टर्म आहे, सेकंड टर्ममधून फर्स्ट टर्म काढा. T2 काय आपल्याकडे पहा, T2 किती दिला 26 मायनस T1 काय आहे 22. दोघांचा डिफरन्स किती आला पहा 26 मायनस 22, डिफरन्स आला 4. जसा या दोघांमधला डिफरन्स 4 आला तसाच या दोघांमधला डिफरन्स 4 येते का पहा. मग पुन्हा काय करायचं, थर्ड टर्ममधून सेकंड टर्म काढून टाकायची. थर्ड टर्म काय आपल्याकडे, थर्ड टर्म दिली आपल्याकडे 30मधून काय करायचं 26 काढायची. किती राहतात पुन्हा पहा इकडं, किती राहतात डिफरन्स, इथं सुद्धा डिफरन्स काय आला 4 आला. मग आता आपला काय करायचं, या दोघातला डिफरन्स काढला आपण, या दोघातला डिफरन्स काढला. आता हे राहिले शेवटचे दोन टर्म्स. ओके, हे सुद्धा पाहून घ्या, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म आणि फोर्थ टर्म. आता काय करायचं, फोर्थमधून थर्ड काढायची. D इज इक्वल टू फोर्थ टर्म मायनस थर्ड टर्म. फोर्थ टर्म काय आपल्याकडं 34 आणि काय 3 कोणती आहे 30. ओके, या दोघांचा डिफरन्स किती आला 4 आला. आता इकडे पहा, ऑब्झर्वेशन करा बरं, प्रत्येकातला डिफरन्स कॉन्स्टंट आला का. या दोन कन्झर्वेटिव्ह टर्म्समधला डिफरन्स 4 आला, या दोन कन्झर्वेटिव्ह टर्म्समधला डिफरन्स 4 आला आणि या दोन कन्झर्वेटिव्ह टर्म्समधला डिफरन्स 4 आला. म्हणजे ओव्हरऑल या सर्वांचा काय आला डिफरन्स कॉन्स्टंट आला. म्हणजे ही दिलेली सिक्वेन्स काय असली पाहिजे, अर्थात ए पी असली पाहिजे. पहा याच्या सगळीकडे या दोघांमधला डिफरन्स, या दोन टर्म्समधला डिफरन्स 4 आला, या दोन टर्म्समधला फरक 4 आला आणि या शेवटच्या टर्म्समधला फरकसुद्धा किती आला 4 आला. मग लिहिताना काय लिहायचं, हिअर डिफरन्स कसा आला इज कॉन्स्टंट. मग जर डिफरन्स कॉन्स्टंट असेल तर त्या सिक्वेन्सला काय म्हणतो आपण, काय म्हणतो, इट इज ॲन ए पी. ओके, तर अशा प्रकारे आपण दिलेली सिक्वेन्स अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही हे ठरवू शकतो. कसे ठरवतं पहा, ज्या कन्झर्वेटिव्ह टर्म्स मला डिफरन्स, दिलेल्या कन्झर्वेटिव्ह टर्म्स मला डिफरन्स जर कॉन्स्टंट आला तर त्या सिक्वेन्सला काय म्हणायचं, अर्थमॅटिक प्रोग्रेशन. ओके, समजलं तर लिहून घ्या. तिसरं उदाहरण पहा, म्हणजे तुम्हाला मायनस जे आले तर तुम्हाला हे कळून जाईल की हे मायनस ही सिक्वेन्ससुद्धा अर्थमॅटिक प्रोग्रेशन असते की नसते हे तुम्हाला कळून जाईल. पहा काय दिलं आपला इथे, T1 दिलं आहे -10, T2 दिलं आहे -13, T3 दिलं आहे -16 आणि T4 किती आहे -19. आता या दिलेल्या सिक्वेन्समध्ये या कन्झर्वेटिव्हच्या 4 टर्म्स आहे. या प्रत्येक कन्झर्वेटिव्ह टर्म्समध्ये या दोन कन्झर्वेटिव्ह टर्म्समध्ये डिफरन्स कॉन्स्टंट येते का. जर आला तर ते सिक्वेन्स अर्थमॅटिक प्रोग्रेशन असते. चला तर सोडूया. आपण काय करतो, आपण या दोन सिक्वेन्समधला डिफरन्स काढतो. काय फॉर्म्युला, T2 मायनस T1. T2 काय आपल्याकडे पहा -13, मायनस संख्या कंसात लिहि जा. ओके, मायनस T1 किती आपल्याकडे -10. इथं थोडं लक्ष द्या, हे फॉर्म्युल्यातले असतात आणि हे T1ची किंमत असते. मायनस मायनस काय होते, मायनस मायनस प्लस, -13 ॲज इट इज. आता काय करा, प्लस मायनस काय होते पहा, प्लस मायनस मायनस म्हणजे काय झालं, 13तून 10 गेले ते किती राहतात -3 राहतात. ओके, या दोन कन्झर्वेटिव्ह टर्म्समधला डिफरन्स किती आला -3. आता या दोन कन्झर्वेटिव्ह टर्म्समधला फरक काढायचा जो किती आला पाहिजे -3 आला पाहिजे.
चला काय आहे पुढचं, डी इज इक्वल टू थर्डमधून सेकंड टर्म मायनस करा. थर्ड टर्म काय आपल्याकडे -16 मायनस फॉर्म्युल्यातली T2ची किती आहे किंमत -13. ओके, मायनस मायनस गेट प्लस -16 ॲज इट इज. काय केलं पहा, मायनस मायनस प्लस झालं, -16 ॲज इट इज. आता दोघांचं काय करायचं, सबस्ट्रॅक्शन करा. 16मधून 13 गेली, काय राहतात 3, मोठी संख्या मायनस आहे म्हणून मायनस चिन्ह. याच्यातला सुद्धा डिफरन्स किती आला पहा, याच्यातला सुद्धा डिफरन्स किती आला -3 आला. म्हणजे या दोन टर्म्स मला डिफरन्स -3 आला, या दोन टर्म्स मला डिफरन्स किती आला -3 आला. तर आता शेवटच्या ह्या दोन टर्म्स राहिल्या, यामधला सुद्धा फरक एवढा येते का पहा. ओके, काय असेल पहा मग, T4मधून काय करा T3 मायनस करा. T4 काय आपल्याकडे -19 मायनस फॉर्म्युल्यातले T3ची किंमत आहे -16. पुन्हा एकदा पहा, मायनस मायनस प्लस होते, हे -19 जशाला तसे. आता 19 मायनस प्लस मायनस होते, 19मधून किती गेले 16 गेली, किती राहतात -3. म्हणजे इथं सुद्धा डिफरन्स कसा आला, कॉन्स्टंट आला. इथे पण डिफरन्स कसा आला, कॉन्स्टंट. म्हणजे या दिलेल्या सिक्वेन्समध्ये दोन कन्झर्गेटिव्ह टर्म्समध्ये डिफरन्स कसा येतोय, कॉन्स्टंट येतोय. पहा, या दिलेल्या सिक्वेन्समध्ये दोन कन्झर्गेटिव्ह टर्म्समध्ये डिफरन्स कसा यायला आहे, कॉन्स्टंट यायला आहे, सेम यायला आहे. ओके, कोणी कॉन्स्टंट लिहा, कोणी सेम लिहा. ओके, काय लिहायचं इथं मग, हिअर डिफरन्स कसा आला पहा, कॉन्स्टंट आला. डिफरन्स इज कॉन्स्टंट, डिफरन्स इज कॉन्स्टंट. म्हणून म्हणायचं, आन्सर लिहा, म्हणून म्हणायचं इट इज अँड AP. दिलेली सिक्वेन्स ही कशी आहे, अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे. अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, दिलेल्या सिक्वेन्समध्ये दोन क्रमागत पदामध्ये फरक कसा असला पाहिजे, कॉन्स्टंट असला पाहिजे, सारखा असला पाहिजे, तरच त्या सिक्वेन्सला काय म्हणायचं, अर्थमॅटिक प्रोग्रेशन. ओके, लिहून घ्या. चला, हे चौथं उदाहरण पहा. याच्यामध्ये काय दिल्यात पहा, टर्म्स पहा, सिक्वेन्समधल्या टर्म्स कशा आहेत, 3, 6, 12 आणि 24. यात 4 टर्म्स दिल्यात सिक्वेन्समध्ये. तर याच्यामध्ये कन्झर्गेटिव्ह या दोन टर्म्समध्ये, या प्रत्येक दोन टर्म्समध्ये डिफरन्स कॉन्स्टंट असतो का. पहिल्यांदा चेक करा, तुम्हाला पहिल्याच कळून जाईल की याची संख्या याला जर 2 न गुणलं तर पुढची भेटते, याला जर 2 न गुणलं तर पुढची भेटते, याला जर 2 न गुणलं तर पुढची भेटते. पण कंडिशन काय सांगते आपलं डेफिनेशन, दोन कन्झर्गेटिव्ह टर्म्समध्ये डिफरन्स कसा पाहिजे आपल्याला, कॉन्स्टंट पाहिजे. मल्टिपल संख्या असेल तर ते अर्थमॅटिक प्रोग्रेशन होत नाही. ओके, पहा आता फर्स्ट टर्म काय आपल्याकडे 3, सेकंड टर्म आपल्याकडे काय आहे 6, थर्ड टर्म आपल्याकडे काय आहे 12 आणि फोर्थ टर्म आपल्याकडे काय आहे 24. तर आता पहा, डेफिनेशननुसार पहा, दुसऱ्या टर्ममधून पहिली टर्म्स मायनस करा. दुसरी टर्म काय आपल्याकडे 6, फर्स्ट टर्म काय आपल्याकडे 3. दोघांचं सबस्ट्रॅक्शन केलं तर किती आला डिफरन्स, +3 आला. ओके, या दोन कन्झर्गेटिव्ह टर्म्समध्ये डिफरन्स किती आला 3 आला. तर या दोघांमधला काढूया डिफरन्स, या दोन कन्झर्गेटिव्ह टर्म्समधला डिफरन्स काढूया. आता हे कोणती टर्म्स आहे 3 आणि हे 2, म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, T3मधून T2 काढायचं. T3 किती आपल्याकडं 12 मायनस T2 किती आहे 6. ओके, सबस्ट्रॅक्शन करा, उत्तर किती आलं 6. याचा डिफरन्स किती आला 6 आला. या दोघांना 3 आला, या दोघांना 6 आला. आता हे शेवटची घ्या, T4मधून T3 काढा, T4मधून T3 काढा. T4 आपल्याकडे आहे 24 मायनस 12. या दोघांतला डिफरन्स किती आला पहा, 24मधून किती गेले 12 गेले, किती राहिले 12. आता प्रत्येक विद्यार्थी फळ्याकडे पाहून सांगू शकतो की याच्यात डिफरन्स कसा आहे, कॉन्स्टंट आहे का नाही. कारण या दोन टर्म्समध्ये फरक 3 आला, या दोन टर्म्समध्ये फरक किती आला 6 आला आणि या दोन टर्म्समध्ये डिफरन्स कसा आला 12 आला. म्हणजे याचा अर्थ हे सिक्वेन्स कशी राहिली, सारखी राहिली का पहा. डिफरन्स सारखा आला का सिक्वेन्समध्ये, याचा 3 आला, याचा 6 आला, याचा किती आला
12 आला, म्हणजे या दिलेल्या सिक्वेन्समध्ये या दोन टर्म्समध्ये डिफरन्स कॉन्स्टंट आहे का? नाही. का नाही? कारण संख्या पटीत आहेत. पटीत म्हणजे गुणाकारात आहेत. याला ती 2 न गुणलं हे भेटलं, याला 2 न गुणलं 12 भेटलं, आणि 12ला जर आपण 2 न गुणलं तर किती आलं? 24 आलं. म्हणजे ही संख्या मल्टिपल आहे, आणि मल्टिपल संख्या ही अर्थमॅटिक प्रोग्रेशन नसते. ओके, हिअर डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट. डिफरन्स कसा आहे याच्यात? कॉन्स्टंट आहे का? नाही. म्हणून दिलेली सिक्वेन्स AP नाही. म्हणून दिलेली सिक्वेन्स AP नाही. लिहिताना कसं लिहायचं मग? इट इज नॉट ॲन AP. आपण यामध्ये काय शिकलो? अर्थमॅटिक प्रोग्रेशन कशाला म्हणतात? दिलेल्या दोन कन्झर्गेटिव्ह टर्म्समध्ये जर डिफरन्स सारखा येत गेला तर त्या सिक्वेन्सला आपण काय म्हणायचं? अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आता ही तुम्हाला सिक्वेन्स दिली 3, 6, 12, 24. या सिक्वेन्समध्ये 2 कन्झर्गेटिव्ह टर्म्समध्ये, या दोन कन्झर्गेटिव्ह टर्म्समध्ये, या दोन कन्झर्गेटिव्ह टर्म्समध्ये आणि या दोन कन्झर्गेटिव्ह टर्म्समध्ये कॉमन जर डिफरन्स आला तरच ही सिक्वेन्स काय होईल? अर्थमॅटिक प्रोग्रेशन. हे उदाहरण लिहून घेऊया. याच्या नंतरचे जे काही पुढचे आहेत मूलभूत गोष्टी बेसिक, ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात.